जय खानदेश मंडळी. माझी मुलं नेहमी माझ्याकडे आशेने बघतात की मम्मी आज नेमकं काय करणार खायला. तर मग मी त्यांच्यासाठी आज रव्याचे मेंदूवडे करणार. असे कुरकुरीत लागतात ना. मेंदूवडे बघूनच तोंडाला पाणी येते. चला मग आपण गॅसवर कढाई ठेवली, 2 वाट्या त्यात पाणी टाकलं. त्यात आपण चवीनुसार आता मीठ टाकणार, चिली फ्लेक्स टाकणार, कोथिंबीर टाकणार, आपण तेल टाकणार थोडं. 1 वाटी रवा घेतलेला आहे आपण, तो पण टाकणार त्यात. छान आता त्याला परतवून घेऊ आपण. परतवल्यानंतर आपण छान त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला गार होऊ देऊ आपण. गार झाल्यानंतर आपण छान त्याचे मेंदूवडे तयार करून घेऊ. छान असे मेंदूवडे तयार झालेले आहेत. चला मग आपण चटणी तयार करून घेऊ. चटणी तयार करण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून, पाणी टाकून आपण मिक्सरमधून पेस्ट काढून घेऊ. आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे. तेल टाकून आपण त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकला. पेस्ट आपण टाकून देणार आहोत. छान अशी आपली चटणी आता तयार झाली आहे. त्यात थोडं आपण पाणी टाकू. पाणी टाकल्यानंतर छान अशी आपली तयार झालेली आहे चटणी. आता गॅसवर कढाई ठेवली. तेल आपण तापत ठेवलेलं होतं. आता जे मेंदूवडे आपण तयार केलेले आहेत रव्याचे, ते आपण छान तेलात फ्राय करून घेणार. बघा किती छान टेक्स्चर आलं आहे त्याला. छान त्याला लालसरपणा पण आलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेणार. नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा आणि कसे आले ते मला कमेंट करून सांगा. खूप छान लागतात खायला. माझे मुलं तर आवडीने खातात. तुम्हीही करा.